पाहतो नक्कीच जागा उपलब्ध करून मैदान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्यांच्याच विशेष सहकार्य भास्कर गुलुम राजू गुलुम दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू त्यांना कोणती दाद स्वीकारली जाणार नाहीये। त्यानंतर स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य नकुल सुतार गणेशपुरी पार्किंग करता मध्ये पार्क जागा करताना की कार्यालय बंधू त्यानंतर बॉल व्यवस्था सचिन भोईर सामनाबारी ट्रॉफी जान्हवी प्रतिष्ठान अकलोली त्यानंतर ग्रामपंचायत उपसरपंच मधुकर सुतार यांच्याकडनं आपण जर पाहिलं तर तृतीय बक्षीस आपण पाहतोय। त्यानंतर आपण पाहिलं तर दिनेश दाद यांच्याकडनं सिरीज ट्रॉफी त्यानंतर विनायक वड यांच्याकडनं मध्ये स्पर्धेकरता आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पाहिलं तर नक्कीच मेडल्स पाहतोय। त्यानंतर पवन सर यांच्याकडनं मध्ये स्पर्धेकरता रोलर होऊ शकत नक्कीच स्पर्धेकरता मैदान बनवण्याकरता विशेष सहकार्य त्यानंतर मंडप आणि डेकोरेशन पाहू शकत विनोद वरठा आणि या स्पर्धेकरता मात्र मंडळाकरता टी शर्ट आणि पाण्याची वस्तू नक्कीच किरण गणेश ठाकरे सर्वांचं मात्र नक्कीच आभार आभार आभार। जेव्हा तमाच्या दिशेनं जिंकेल ते मात्र कुडूच्या अंतिम सामना केली तर स्पीडअप करायचा मॅच होणार नाहीये कारण तुम्हाला त्यानंतर खेळायचं आहे। स्पीडअप करा मापोली आणि टीम अर्नाले विघ्नेश साकलतोडे स्ट्रायकर एन वरती पाहतोय नॉन सेकंडला जयेश गरत उर्फ मात्र जयू प्रशांत खरं त्याचा बंधू आपण पाहतो मैदान शात मध्ये महाराज शेडू बॉलिंग किमाक वरती आलाय गोलंदाज वसीम बॉलिंग मार्ग वरती पहिला षटका करता वसीम आपण पाहतोय चला मास्टर कर पंच लक्ष्मण वसीम पहिल्या बॉल करता पहिल्या ओव्हर करता बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय विघ्नेश स्ट्रायकर ए वरती जयेश गरत नॉन स्ट्रायकर ए वरती पाहतोय पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर बॉलिंग मार्क करता पहिलाच मात्र सर्वात महत्त्वाचा चेंडू त्या गोलंदाजाने मध्ये हाताळला गेलाय। पहिला चेंडू पाहिला तर यॉर्कर बॉल क्रिकेट विश्वातील सर्वात मात्र गोल्डन बॉल त्यावेळी मात्र परफेक्ट डिलिव्हरी केली आहे। सर्वात मध्ये पाहिलं तर त्यावरती मात्र ट्रॅकिंग केलंय बॉलला अक्षरशः मात्र विघ्नेशनं बॅट आणि त्याचा फ्लो जर पाहिला तर फक्त बॅट वरती धडकला त्यानंतर मात्र सिंगल मात्र कन्वर्ट झाली आहे आणि सिंगलच्या सायन्स स्कोर कार्ड फलकावरती एक सुरुवात झाली आहे। अर्नाळकरांच्या फलंदाजी धर्मीर प्रतिष्ठान पाहतोय ग्रुप संदीप यांच्या अनुषंगाने म्हणजे यांच्या मात्र 59 पाहू शकाल टीम अर्नाळे इथपर्यंत पोहोचली आहे। इथं मात्र अंकित मात्र मॅच बाकी आहे पाहायला मिळणार आहे। जिंकणारी मॅच मात्र क्वालिफायच्या मॅच दिशेनं कुडूसच्या वरदा खेळेल जी मात्र अंतिम मॅच असेल। त्यानंतर फर्स्ट क्वालिफाय मध्ये पाहिलं तर आदिशी गटामध्ये पाहिलं तर नांदणी आणि मातेरापाडा यांच्यामध्ये पहिली मॅच त्यानंतर धानीव आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच म्हणून आणखी एक टीम यांच्यात मात्र सेमीफायनल फ्लॅटेड बॉल व्हाईट शेडू कोणी मार्क पद्धतीचं पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते। वसीमला आपण पाहतोय षटक क्रमांक फर्स्ट इथे डिलिव्हरी पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर व्हाईट आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 2 धावा पहिल्या चेंडूत 1 त्यानंतर व्हाईट बॉल अशा 2 धावा। जयेश गरत यावेळी मात्र बासमा मैदान 7 मध्ये पाहतोय यावेळी शॉट ऑफ सर पाठवलाय याचा अभिक्याच हाय पॉवरफुल ब्युटिफुल दर्जेदार स्ट्रोक्स जयेश गरतच्या बॅट मधनं पाहायला मिळतंय। ग्रामीण टेनिस शॉट पाहू शकाल की अर्नाळेचं नाव घेतलं की नक्कीच सध्या आपण पाहू शकाल की प्रशांत गरतचं नाव घेतलं जातं आता पाहू शकाल की जयेश गरत खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मन जिंकतंय। धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 8 या धावसंख्येवरती। वसीम पाहतोय बॉलिंग मार्कवरती असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर व्हाईट बॉल मिळालं धावसंख्या फलकावरती पाहतोय यावेळी बॅटचा एज मात्र सेल होईल का प्रॉपर पाहतोय बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळते अर्नाळेच्या विरोधात पाहतोय नक्कीच टीम महापोली यांच्यामध्ये एक चांगली लढत आणि पहिलाच मॅच पाहू शकाल की गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला 3 चेंडू नंतर स्कोर कार्ड फरकावरती फक्त आहे त्यानंतर विदाउट लॉक्स आणि टीम पाहिलं तर की धर्मवीर प्रतिष्ठान संदीप ग्रुप अर्नाळे आपण पाहतोय ती मात्र फक्त 9 या धावसंख्येवरती चौथा बॉल यावेळी थोडं स्लाइस केले बॉलला चेंडूमध्ये निघून झालाय फाइन लेग मध्ये एक सिंगल घेऊन मात्र जास्त काही मिळणार नाहीये मात्र थोडंसं फील्ड पंप पाहिली तर कव्हर बॅकअप येत नाहीये
21 आणि एकेरी नंबर धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ पहिल्या षटकामध्ये कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती जांभुली टीम मात्र पहिलं तर रन आले मात्र 10 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल 5वा बॉल. जयेश खरंच आज मात्र फायर आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार तो जयेशच्या बॅट मधनं आणि स्कोर कार्ड वेगानं जाऊन बसते फलकावरती. आपण पाहिलं तर 16 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल बाकी आहे. वसीमवरती पण थोडंसं अटॅक देखील पाहायला मिळालं. वसीमकडनं 2 चेंडू मध्ये डॉट देखील पाहायला मिळाले. 1 चेंडू व्हाईट देखील. अशा पद्धतीने बॉलिंग मध्ये आतापर्यंत 5 चेंडू कंप्लीट झाले त्या पहिल्या षटकातील. आता आल्या प्रेक्षकांच्या माहिती करता महापोलीच्या विरुद्ध मात्र रन आले. एक चांगली मॅच मैदानात वाहतोय. धावसंख्या फलकावरती पाहतोय. एक चांगलं स्कोर कार्ड सुरुवात पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 16 धावसंख्या. शेवटचा अंतिम चेंडू यावेळी फ्लॅटरला सरस नेटला पाठवलाय. ग्राउंड मात्र असिफच्या डोक्यावर चेंडू सरळ मात्र डावल झालाय. चौकार 4 धावा. एवन क्वालिटीचा चौकार पाहायला मिळाला. चेंडू पहिलं कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती 20. चला शेवटची ओव्हर बॉलिंग बॅक वरती. हेलो 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 हेलो. स्कोर कार्ड फलकावरती पाहायला मिळतो. नक्कीच 21 धावसंख्येवरती 21 रन्स ऑन कार्ड पाहतोय. बॉलिंग मार्गवरती आलाय. असिफ पण पाहतोय. अजूनही मात्र जयेशच्या बाट मध्ये असिफच्या विरुद्ध मात्र जयेश करतो मात्र मैदानात शात मध्ये एक चांगल्या पद्धती आता मात्र फली मार्क मध्ये काम मिळतोय. सेकंड बॉल यावर थोडंसं मात्र चेंडूला फिरवलं गेलं. सरळ चेंडू मात्र स्टँड वरनं जातोय. पाहिलं तर डॉट बॉल शॉर्ट ऑफ लेन पाहिला. थोडंसं मात्र फोल्ड केलं होतं बॉलला अक्षरशः मात्र फिरण्याचं काम. त्यानंतर हाईट देखील दिली गेली. ते मात्र असिफनं बॉलिंग मार्कवरती पाहतोय. सिंगल त्यानंतर मात्र पाहिलं तर डॉट. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. तिसरा बॉल त्याला पाठवलाय. वाड बॅटिंग सरळ चेंडू मात्र निघून चाललाय. 6 धावांकरता एक दर्जेदार एवन क्वालिटीचा षटकार पाहायला मिळाला. जयेश खरेच्या बॅट मधनं ऑन फायर. टीम रनालेकडचं पाहू शकत महत्वाचा खेळाडू शात मध्ये यावली मात्र फायर होतं. असिफच्या विरोधात धावसंख्या जाऊन बसते फलकावरती. टीम मात्र धर्मीर प्रतिष्ठान ग्रुप चांदीप रनाले 27 या धावसंख्येवरती. चौथा बॉल व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पाहिली तर 28 वरती जाऊन बसते. 28 रन ऑन कार्ड आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. अजूनही मात्र भरपूर मॅचेस. त्यानंतर मात्र यातील विजय टीम्स आणि कुडूस आणि त्यानंतर पाहिलं तर क्वालिफायरच्या मॅच. यावाली जयेश वाट बॅटिंग. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया तो सुभान अल्लाह पाहायला मिळतोय. काही जबरदस्त मात्र जयेश घरच्या बॅट मधनं प्रेक्षक पाहण्याकरता आले होते. प्रशांत घरतला मात्र पाहतोय त्याचा बंधू जयेश घरत मैदान शात मध्ये फायर झालाय महापोलीच्या विरोधात. आणि स्कोर कार्ड धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती मात्र 24 या आकड्यावरती. 24 34 या संख्येवरती 34. वॉट अ बॅटिंग. आज गुड बॅटिंग. जबरदस्त स्ट्रोक खेलते बैकवर्ड बन खरे अर्थान मात्र खड़े खड़े और शॉट यहाँ पर बड़े बड़े आते हुए टीम अरनाला. बढ़िया स्कोर यहाँ पर 34. वाइट चेंडू 35 धावा. 35 धावसंख्या फलकावरती पाहतोय. पहिला चेंडू सिंगल डॉट षटकार व्हाईट
त्यानंतर षटकार आणि व्हाईट 4 चेंडू 5वा बॉल. टॉटवॉट बोली असी कमबॅक करतोय. पुकार मधला संघर्ष खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. बॉलिंग मागमध्ये आपण पाहिली तर आसिफची गोलंदाजी थोडीशी माग डिकी ठरली. 2 चेंडू व्हाईट 2 षटकार सिंगल डॉट अशा स्वरूपानं आणि स्कोर कार्ड ऑन द राईज जर पाहिलं तर फलकावरती पाहू शकाल की 35 आकड्यावरती पाहतोय. अंतिम बॉल शेवटचा चेंडू चेंडू क्रमांक 6 चेंडू क्रमांक 12. एक चांगली धावसंख्या मात्र लढण्याकरता खूप मोठी ताकद बनवली आहे अर्नार गॅराने आणि खऱ्या तर मात्र जयच्या बॅट मधनं पुन्हा एकदा सरळ चेंडूला फेकून देतोय. इट्स अ सुपर मॅग्निफिसम षटकार 6 धावा आणि स्कोर कार्ड फलकावरती आपण जर पाहिलं तर 41-41 विजया करता 42 धावांचं आव्हान ठेवलंय. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. सर नक्कीच घाई करा टीम अर्नाले कारण स्पर्धेला इकडे उशीर होतोय. सर्व बिफास घाई करा. टीम भापोली लगेच फलंदाज पाठवा. एक चांगली मॅच टॉप फाईट होते. स्कोर कार्ड फलकावरती 41 विजया करता 42 भरवायच्यात. प्रति षटकामागे 21 सरासरी. मात्र नक्कीच बॉलिंग मार्कवरती नक्कीच अमित तांडेल बॉलिंग मार्कवरती येईल का पाहायला मिळणार आहे. आणि टीम मापलीकडनं या धावसंख्या चेस करण्याकरता सर्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अरबाज पटेल आणि उमरी डॉन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जात असताना हे देखील बिग बॅटर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मापोलीकरांची खूप मोठी यवन जोडी मैदानाच्या आतमध्ये जाती आहे. बॉलिंग मार्कवरती अमित तांडेल आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 42 धावा जिंकण्याकरता बनवायच्या तर स्पीडअप करा बी फास्ट. एक चांगली स्पर्धा पाहतोय. चारी साईड प्रेक्षक राजा आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र 31 डिसेंबर 2024 अंतिम दिवस पाहतोय. 28 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर टीम नांदणी, दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर टीम मातेरपाडा आणि तिसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर टीम धाणीव. टॉप फॉर्मत पाहतोय. कुठली पहिला बॉल बस प्रजेच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक पाहतो नक्कीच. जेवढी चेंडू मध्ये बॅट आणि बॉल बदला जर कनेक्शन पाहिलं तर अलाउंड कार्पेट पाहू शकाल. ज्या टीम क्वालिटी मध्ये फील्ड करेपर्यंत मात्र 2 धावा अकाउंट ओपनिंग केली आहे ती मात्र अरबजनं या 2 धावेनं. दुसरी मात्र अमित आपण पाहतोय अमित तांडील बॉलिंग मार्क वरती आहे. एक अनुभवचा परिवर्तन पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती असताना. आणि जर धावसंख्या जर पाहिली तर 2 आकड्यावरती पाहतोय. 42 धावा मात्र इथनं चेस करण्याकरता पहिल्याच चेंडूवरती 2 धावा जरी 40 बनवायच्या 11 चेंडूवरती. सेकंड बॉल त्याला स्पीडअप करा बी फास्ट. अजून 3 मॅच कंप्लीट करायचे आहेत. यावेळी सिंगल यापुढील सर्व मॅच मात्र 1 ओव्हरच्या असतील कारण तुम्हीच उशिराने स्पर्धेत दाखल झालात नाहीतर फायनल होणार नाहीये. यापुढील सर्व मॅच 1 ओव्हरच्या असतील. धर्मवीर प्रतिष्ठान पाहतोय पण नक्कीच ग्रुप सांदी फर्नाले जे नक्कीच पाहू शकाल की स्पॉन्सर स्पर्धेत दाखल होतात. हेमेंद्र घरत आपल्या देखील स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फिकटचा पतंग खेळाडू बाद नवीन फलंदाज
तभी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आसिफ शेख चांगली मॅच आपण पाहतो. एका साईडनं वसई तालुक्यात, एका साईडनं मात्र भिवंडी यांच्यामध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मापोली आणि मध्ये टीम पाहिलं तर अर्नाळे बॅट पाहू शकेल. खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी अमित तांडेल त्याचं नाव आहे. खऱ्या अर्थानं अर्नाळकरचा महत्वाचा आणि म्हणजे की एक टर्निंग पॉईंटचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये काम करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू तोंड धावा सिंगल, त्यानंतर विकेट. तिसरा बॉल मावली म्हणतात नक्कीच ताट फेटलताना पंच आपण पाहतोय. लक्ष्मण एक सिंगल, त्यामध्ये जास्त काही मिळणार नाहीये. 4 चेंडू नंतर फक्त 4 ही धावसंख्या फलकावरती पाहतोय. 42 धावा बनवायच्या होत्या. मतलब पहिल्या तर थोडंसं दबाव आणि प्रेशर आता मतलब मापोलीवरती आहे. कारण अमित तांडेची गोलंदाजी खऱ्या अर्थानं या मॅचचं खूप चांगल्या पद्धतीनं मात्र चित्र बदलताना पाहायला मिळते. असं वाटलं तर मात्र जोपर्यंत अरबाज मधून चक्र पाहू शकाल. वॉट बॉलिंग परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. पाहिलं तर धावसंख्या फलकावरती फक्त 4. शेवटचा अंतिम चेंडू. थोडस बॉल फिरवलं गेलं. षटक पहिलं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या फलकावरती पाहतोय फक्त 4 या धावसंख्येवरती. 6 चेंडू नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. जास्त ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला खेळायच्या असतील तर नक्कीच मित्रांनो स्पर्धेमध्ये कुठेही स्पर्धा असू दे लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण सूर्य उगवण्याचं काम करताना पूर्वेकडे मात्र मावळण्याचं काम करताना तो मात्र थांबणं शक्य नाहीये. कारण निसर्गाला थांबवणारी ताकद आपल्याकडे नाहीये. पण नेहमीच लक्षात ठेवा की सेकंद आणि मिनिटं किती महत्वाचे आहेत. आज स्पर्धेला खूप उशीर झाला, त्यानंतर मात्र उशिराने या स्पर्धेमध्ये टीम देखील दाखल झाला. त्यावेळी इनसाइडचा फटका पाहायला मिळतो. मात्र त्या ठिकाणी कॅरी आणि विकेट्स होते. पतंग नवीन फलंदाज पूर्णपणे मॅच वरती हवी झाली आहे. जर टीम आपण पाहिली तर धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप सांदी पारणाले गरत आणि मयूर यांच्या ठिकाणी आगमन झाले. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्ड अंतराच पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. यावरती मात्र मास्टर आपला बॉलिंग मार्क वरती आलाय. जिंकण्याकरता 42 धावा आपण पाहतोय. टीम मापोली थोडीशी पाठपुढे जातीये. आसिफ देखील बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जातोय. सैफ आपण पाहतोय. जुनी 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. बॉलिंग मार्क वरती मास्टर. यावेळी वाईट बॉल. पहिलाच चेंडू दिशान गोलंदाजी. यापुढे सर्व मॅचेस एक वरती असतील कारण वेळ खूप कमी आहे. यानंतर लगेच कुडूस आणि यातील विजय टीम्स यांच्यामध्ये 4 चेंडू धावसंख्या फलकावरती फक्त आपण जर पाहिली तर 5 या धावसंख्येवरती. अक्षरशः मात्र एक क्वालिटी मात्र टीम अर्नाळकरांनी दाखवली या मैदानात तरी पाहू शकाल. आणि खऱ्या अर्थानं की एक चांगली गोलंदाजी आत मात्र प्रशांत करत नसताना देखील मात्र त्याचा बंधू पण जर पाहिलं तर जयेशच्या बॅटमधनं 42 धावांमध्ये 18% चांगले शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाले. 18% षटकार पाहायला मिळाले. आणि कुठेतरी मात्र 20% पाहिलं तर चौकार पाहायला मिळाले. आणि मग त्याच मात्र पाहिलं तर एक चांगली धावसंख्या उभारली गेली ती मात्र 42 धावांची सिंगल. तर लगेच दोन्ही टीम्स एक वरची मॅच. टीम कुडूस आणि अर्नाळे धर्मवीर प्रतिष्ठान ग्रुप सांदीप अर्नाळेच्या विरुद्ध मात्र कुडूस तर दोन्ही कर्णधार आणि नाणेफेक विनंती करतोय मला मॅच. या मॅचचा जर पाहिलं तर जयेश गरत नो डाऊट. संतोष यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. पहिल्यांदा नाणेफेक करून घे.
एक वरची मॅच आहे. चला नाणेफेक करण्याकरता कोडूस आणि रणाले